संपूर्ण तामिनी सिरीज काय संपलेली नाहीये। सुप्रभात मित्रांनो, मी आहे मनीष भांडे। स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे रॉक्स टुरिझम। मित्रांनो, आजचा आहे आपला तिसरा एपिसोड आणि तिसऱ्या एपिसोडमध्ये आपण जाणार आहोत तामिनीपासून मुळशी लेक व्ह्यू पॉईंटला। तर बघूया आता मुळशी लेक कसा दिसतो आणि या तामिनी घाटातून संपूर्ण आपण प्रवास करूया। मागचे 2 एपिसोड जर बघितले नसतील तर एंड स्क्रीनवरती टाकून देईल, जाऊन नक्की चेक करा। तर चला आता आपल्या राईडची सुरुवात करूया। आता राईडला झाली आहे सुरुवात आणि ह्या तामिनी घाटातून राईड करायला खरंच खूप मजा येते। सकाळचा टाईम झाला 10:23 आणि आपण सध्या आहोत कोंडेथरला। आणि हे बघा, हे बिंदास ओव्हरटेक करत सुटतात, बघत नाही मागे पुढे। स्वारगेट विन्हेरे नावाची बस गेली आणि हा डोंगर बघा काय सुंदर दिसते। वाव, ब्युटिफुल मॅन। तामिनी घाटासारखे महाराष्ट्रात रस्ते खरंच खूप कमी आहेत। एवढा सुंदर रस्ता, एवढा वळणाचा, वाव। आणि खरंच खूप मजा येऊन जाते राईड करायला। आणि जर तुम्ही कोंडेथरला याल ना तर इकडे 3-4 हॉटेल्स आहेत, तर तुम्हाला इथे लंचसाठी चांगली व्यवस्था होऊ शकते। जर तुम्हाला भूक लागली, तामिनी घाट तसा मोठा आहे आणि जर मध्येच कुठे भूक लागली तर कोंडेथरला आसपास 3 ते 4 असे हॉटेल्स आहेत, त्यामुळे तिकडे तुम्ही लंच वगैरे करू शकता, नाश्ता वगैरे करू शकता। दिल का दरिया बह ही गया, इश्क इबादत बन ही गया। पुणे महानगर प्रवेश हद्द प्रारंभ। तर वेलकम टू पुणे मित्रांनो। पुण्यामध्ये आपण एंटर केलेला आहे। आता हा जो आपल्या समोरचा मित्र आहे तो एकदम व्यवस्थित राईड करतोय, फक्त एका गोष्टीची कमी आहे ती म्हणजे हेल्मेट। ओ वाव, सुपर बाइक, ये रही सेकंड सुपर बाइक कावासाकी। जबरदस्त वाटतात यार। सुट्टीचा दिवस असल्या कारणाने बरेच सारे रायडर्स बाहेर पडलेत। मित्रांनो, जर डिस्टन्सचं बोलायला गेलं तर तामिनीपासून ते मुळशी यांचं डिस्टन्स आहे टोटल 35 ते 36 किलोमीटर। या बघा मित्रांनो, आपल्या पुढे एक कावासाकी निंजा आहे वाटतं ही। काय जबरदस्त सायलेन्सर आहे। टायरची साईज बघा, एक नंबर अशी साईज आहे। वाव। रस्त्यांचे हे कर्विंग टर्निंग बघा काय सुपर। याच्यासाठी तामिनी घाट जितका सुंदर आहे तितकाच रिस्की सुद्धा आहे, जास्त करून तर पावसाळ्यामध्ये। वाव मॅन, काय टर्न्स आहेत आणि काय सुंदर हे वातावरण आहे। इकडून पण व्हॅली व्ह्यू खरंच खूप सुंदर होता। आणखी एक गोष्ट सांगायची ती म्हणजे, कोणाला असं वाटत असेल सुपर बाईक घ्यावी, आपल्याकडे बाईकच नाही आहे, तर याचं बिलकुल दुःख मानून घेऊ नका। कारण बघा, आता सुपर बाईकला मी हळूहळू फॉलो करत त्यांच्यापर्यंत येऊन पोचलो। पण मगाशी मी स्पीड कमी केलेला, पण जेव्हा मी माझ्या नॉर्मल स्पीडवरती आलो बाईक राईड करताना, तेव्हा मी यांच्या मागे आपोआपच येऊन पोचलो। त्यामुळे असं काही नसतं की सुपर बाईकच हवी पळवायला, आपण आपल्या नॉर्मल गाडीने सुद्धा हा स्पीड मेंटेन करू शकतो। घाटामध्ये तोच हायवे असेल तर ते लोक जास्त फास्टमध्ये निघून जातात, पण घाटामध्ये आपण त्यांच्यासोबत आरामात राहू शकतो। मंडनगड आणि ह्या अशा स्टार्स वगैरे येत आहेत तिथून, आणि इथून ओव्हरटेकिंग करणं थोडंसं रिस्की आहे,
कारण गाड्या मधून मधून येतातच आहेत. आणि हा बघा मित्रांनो, नदीचा सुंदरसा व्ह्यू. या नदीचं नाव आहे मुळा नदी, जी तामिनी आणि मुळशीच्या मध्ये वाहते. हे आपल्या समोर यशवंत नगरीची लाल परी. महाडची आहे आणि ड्रायव्हर खरंच खूप पळवतोय, सपासप काढतोय गाडीला एकदम. कट बीट बघा काय मारतोय तो, डेंजरस ड्रायव्हर आहे भैया. तामिनी ते मुळशी हे जे रस्ते आहेत ते खरंच खूप क्लासिक आहेत. अजिबात रस्त्यांवरती खराब पॅचेस नाही आहेत, स्मूथ आहेत रस्ते एकदम. आणि इकडे आजूबाजूला बरेच सारे तुम्हाला हॉटेल्स ढाबे बघायला भेटतील. मुळशी लेकच्या पूर्ण बाजूनेच आहेत. हे आपण मित्रांनो पोचलेलो आहोत आता मुळशी लेक व्ह्यू पॉईंटला. पण आपल्याला जागा दिसत नाही आहे. लेक व्ह्यू पॉईंट बघायचा कुठून? मी अशा वाटेने मित्रांनो आता आलो आहे आणि इकडून मला खरंच मुळशी लेक व्ह्यू पॉईंटचा व्ह्यू बघायला भेटतोय. वाव, एक्सपेक्ट नव्हतं केलं मला असं काहीतरी मिळेल. मी जस्ट असा खाली येत राहिलो फक्त, तर मला असा व्ह्यू बघायला मिळाला. मित्रांनो, इथून येण्यासाठी एक जबरदस्त रस्ता मला भेटला, त्यामुळे मी या मुळशी लेक व्ह्यू पॉईंटला येऊ शकलो. असं एक्सपेक्ट नव्हतं केलं एवढा सुंदर व्ह्यू मला भेटेल. आता तुम्हाला दाखवतो मागचा व्ह्यू. खूपच सुंदर आहे, खूपच सुंदर. फक्त इकडे एक लोकांनी घाण केली आहे येऊन. इथे बघा, रेड लेबल दारूची बॉटल झाली, प्लास्टिकची ही बॉटल झाली. इथे पण तसं काल्सबर्ग वगैरेचे सर्व टीन कॅन हे सगळं इथे टाकून ठेवलं आहे. म्हणजे इथे येत आहेत, दारूच्या पार्ट्या करतायत, पाणी पित आहेत, तिथेच पाण्याच्या बॉटली टाकतायत आणि इकडून घरी जात आहेत. म्हणजे एवढं सुंदर बघा, किती निखळ आणि स्वच्छ तलाव आहे. पूर्ण आरपार आतमधली दगडं आणि पानं दिसत आहेत. एवढं पाणी भरलेलं आहे तरीसुद्धा म्हणजे किती स्वच्छ पाणी आहे. पण लोक इथे येऊन घाण करतात, तेच मला फक्त आवडत नाही आहे इकडे. एवढं लोकांनी फक्त टाळलं पाहिजे. इकडे जे पण कोणी येणार असाल तर प्लीज असा कचरा आणि घाण करू नका. जे पण तुम्हाला खायचं प्यायचं या नदी ठिकाणी येऊन मस्त खा प्या मजा करा. आणि जो पण कचरा असेल तो तुमच्यासोबत घेऊन जा. कुठे कचरा पेटी दिसेल तिथे ठेवून टाका. खरंच मित्रांनो, मुळशी तलाव एक नंबर आहे. इकडे या, तुम्हाला जो सुकून भेटेल, जी शांतता भेटेल मनाला. या धकाधकीच्या लाईफमध्ये थोडासा वेळ काढून जर इकडे येऊन थोडासा रिलॅक्स केला ना, खरंच लाईफ खूप मस्त आहे याचा एक आपल्याला अनुभव येतो. आणि हा कचऱ्याचा ढीग बघून फक्त मला अजिबात इकडे येऊन आवडलं नाही. कारण एवढं सुंदर तलाव आहे ना, डोळ्याचं पारणं फेटेल अक्षरशः तुमचं इथे येऊन. बट हा कचऱ्याचा ढीग बघितल्यावर जी चीड येते मनामध्ये अशी, त्यामुळे तो मी सर्व नदीकाठचा कचरा मी तिथे एकत्र करून ठेवला. आता माचीस वगैरे नाही, आता जाळून पण टाकला असता, पण जाऊ देऊगच, त्याने प्रदूषण वगैरे नको म्हणून ह्या कोपऱ्यामध्ये ठेवून दिलं आहे. कमीत कमी लोक ते तुडवत नदीच्या पाण्यामध्ये तरी तो जाणार नाही. आणि इथे छोटे छोटे मासे पण आहेत, छोटे छोटे जीव आहेत, त्यांना पण तो खतरा निर्माण होतो या प्लॅस्टिकमुळे. मस्त गारवा पसरलाय संपूर्ण. मित्रांनो, अशाच पद्धतीने मी आपला हा एपिसोड इथेच संपवतोय. पण हा जरी एपिसोड संपला तरीही आपली संपूर्ण तामिनी सिरीज काय संपलेली नाही आहे. त्यामुळे शेवटचा एपिसोड बघायला विसरू नका. शेवटचा एपिसोड तुम्हाला मुंबईपर्यंतचा प्रवास मी दाखवणार आहे. त्यामुळे भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त राहा आणि जबरदस्त राईड करा.